एप्स्टीन फाईल म्हणून असं सर्वीकडे चर्चा चालू आहे. त्याबद्दल आज आपण पूर्ण डिटेलमध्ये बघतोय. काय आहे एप्स्टीन फाईल नक्की ते आपण बघूया. 1918 साली एका अमेरिकन व्यक्तीने $8 दशलक्ष एक बेट विकत घेतले. कॅरेबियन समुद्रातील युनायटेड स्टेट्स व्हर्जिन आयलंडमध्ये असलेले हे एक 75 एकरांचे बेट आहे. त्यातील लिटल सेंट जेम्स असे नाव होते. बाहेरून हे बेट स्वर्गापेक्षा कमी नव्हते. सुंदर समुद्रकिनारे, हिरवळ, एक अलिशान राजवाडा आणि अलिशान पाहुण्यांची वस्ती, 2 मोठे पूल, एक जिम आणि एक हेलिपॅड. गडद रहस्य म्हणजे इथे काय, पण या बाहेरच्या सौंदर्याखाली एक गडद रहस्य लपलेले होते. या बेटाला जवळपासचे रहिवासी बाल लैंगिक बेट असे म्हणत. इथे 12 ते 17 वर्ष वयाच्या मुलींची तस्करी केली जात असते. त्यांचे लैंगिक शोषण केले जात होते. या मुलींना पळून जात येता नव्हतं, कारण सगळीकडे समुद्र चारी बाजूने घेरलेला होता. या बेटावर कोण येत असे? जगभरातील श्रीमंत लोक, अब्जाधीश आणि सेलिब्रिटीज. या यादीत अनेक मोठी नावे होती, जसे की ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू, शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि विनोदी कलाकार ख्रिस टकर. या लोकांसाठी इथे पार्ट्या आयोजित केल्या जात होत्या. या बेटाचा मालक कोण होता? या सगळ्या क्रियाकलापांचा मध्यवर्ती व्यक्ती म्हणजे जेफ्री एप्स्टाईन. एप्स्टाईन आपली कारकीर्द एका शिक्षणापासून सुरू केली होती. एका शिक्षकापासून सुरू केलेली, नंतर तो एक प्रसिद्ध आर्थिक सल्लागार आणि करोडपती बनला. त्याच्या मैत्रीच्या यादीत बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प आणि माजी इस्रायल पंतप्रधान यहूदी बराक यांसारख्या प्रभावशाली व्यक्ती होत्या. 2005 मध्ये फ्लोरिडातील एका 14 वर्षाच्या मुलीच्या तक्रारीमुळे पोलिसांना या प्रकरणाची पहिली झलक मिळाली. त्या मुलीला एका श्रीमंत माणसाच्या घरी मालिश करण्यासाठी नेले होते, पण तिथे तिच्यावरती लैंगिक छळ झाला. पोलिसांच्या तपासात असे समोर आले ही एकच घटना नव्हे, तर एक संस्थापक पिरॅमिड योजना होती. प्रत्येक मुलीला नवीन मुली आणल्यास अतिरिक्त पैसे मिळत असत. मुली सापडल्या. 2006 मध्ये FBI ने ऑपरेशन लीप इयर सुरू केले. 53 पानांच्या अहवालात फ्लोरिडा ते न्यूयॉर्कपर्यंतच्या पीडितांची विस्तृत माहिती होती. 36 अल्पवयीन बळी, डझनभर साक्षीदार आणि जड आरोपींसह एप्स्टाईनच्या विरुद्ध खटला मजबूत झाला होता. असे वाटते की एप्स्टाईनला आयुष्यभर तुरुंगवास भोगावा लागेल, परंतु एक गुप्त करारच्या पडद्यामागे काहीतरी वेगळेच घडत होते. मियामीचे संघिक वकील अलेक्झांडर अकोस्टा यांनी एप्स्टाईनच्या वकिलाशी एक गुप्त करार केला. या करारात एप्स्टाईनने वैश्य व्यवसायाच्या 2 छोट्या आरोपांखाली दोषी पत्करण्यात सहमती दर्शवली. याच्या बदल्यात त्याला त्याच्या सहकाऱ्यांना इतर सर्व गंभीर आरोपापासून सूट मिळाली. या कराराची सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तो सीलबंद होता. पीडितांना याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. जेव्हा ही कायदा अशा कराराबद्दल पीडितांना माहिती देणं बंधनकारक करतो. 2008 मध्ये केवळ 18 महिन्यांची शिक्षा या कराराच्या आधारे एप्स्टाईनला फक्त 18 महिने तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगात त्याला एका विशेष खाजगी विंगमध्ये ठेवण्यात आले होते. त्याला आठवड्यातून 6 दिवस दररोज 12 तास स्वतःच्या कार्यालयात जाऊ दिले जात असे. एक प्रकारे तो फक्त रात्री तुरुंगात झोपायला येत असे. त्याची शिक्षा संपण्याच्या 5 महिने आधीच त्याला जेलमधून 2009 मध्ये सोडण्यात आलं होतं. तसे एप्स्टाईनची कहाणी इथेच संपली नव्हती, पण एका पत्रकाराने त्याला सूट दिली नाही. ज्युली के ब्राउन या मियामी हेराल्डच्या तपास पत्रकारांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. 2009 पासून वर्षानुवर्षे संशोधन करून नोव्हेंबर 2018 मध्ये विकृत न्याय या नावाने एक तपासात्मक मालिका केली. त्यामुळे रोष ओसांडून आला आणि प्रकरण पुन्हा उघडकीस आलं. 2019 मध्ये पुनर्रचना आणि एक रहस्यमय मृत्यू झाला. त्यामध्ये न्यूयॉर्कमध्ये एप्स्टाईनवर नवीन गंभीर आरोप दाखल करण्यात आले आणि त्याला अटक करण्यात आली. त्यावेळी त्याला 45 वर्षांच्या तुरुंगवासाची शक्यता होती, पण 10 ऑगस्ट 2019 रोजी तुरुंगात त्याचे मृत शरीर सापडले. अधिकृतपणे त्याने आत्महत्या केली असे सांगितले गेले, पण त्याबद्दल अनेक कटसिद्धांत प्रचलित झाले. 2024च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्स्टाईन संबंधित सर्व दस्तावेज जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते. 2025 मध्ये ते पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या प्रशासनाने मात्र असे दस्तावेज नाहीत असे सांगितले. नंतर ट्रम्प यांनी या विषयाला कंटाळवाणं ठरवले. काँग्रेसचा हस्तक्षेप आणि आंशिक खुलासे करून सार्वजनिक दबावामुळे नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकनने एक विधेयक मंजूर केले, ज्याने त्याच विभाजनाला 30 दिवसांच्या आत हे दस्तावेज जाहीर करण्याचे भाग पडले.
डिसेंबर 2025मध्ये काही फायली जाहीर करण्यात आल्या, पण त्या मोठ्या प्रमाणात काळ्या मार्गाने संपादित केलेल्या होत्या. म्हणजेच बरेचसे मजकूर काळ्या पट्ट्याने झाकलेले होते. तरीही त्यातून काही महत्त्वाचे खुलासे झाले. ट्रम्प एप्स्टाईनच्या खाजगी जेटमध्ये किमान 8 वेळा प्रवास केले होते. एका ईमेलनुसार ट्रम्पला एप्स्टाईनच्या कृत्यांची माहिती होती, पण तो मुकाट होता. त्याने पोलिसांना काहीही सांगितले नाही. एका ड्रायव्हरने FBI ला विधान दिले की ट्रम्पने फोनवर एका मुलीशी गैरवर्तन केल्याचे बोलले होते. जेफ्री एप्स्टाईन ही कथा शक्ती, पैशाचा गैरवापर आणि न्यायव्यवस्थेवरील प्रभाव यांची एक दुःखद मिसाईल आहे. एका गुन्हेगाराच्या जाळ्यात जगभरातील अतिशय शक्तिशाली लोक गुंतले होते आणि त्यांना संरक्षण देण्यात आले. अद्याप 10 लाखाहून अधिक कागदपत्रे गुप्त आहेत. भविष्यात यातून अजून काही नामी व्यक्तींची नावे बाहेर पडू शकतात, ज्यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे होणार आहे. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.